हाय डिअर स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस b sin x और dx अपॉन a प्लस b cos x और dx अपॉन a प्लस a sin x प्लस b cos x प्लस c. सो अशा टाईपच्या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला काय करायचं बघा. जर का तुम्हाला अशा टाईपचे इंटिग्रेशन दिलेले असतील तर ते कसं सॉल्व्ह करणार. इथं आपल्याला साइन टू चा एक फॉर्म्युला माहिती आहे. ओके, सो व्हॉट इज साइन टू थीटा इन द टर्म्स ऑफ टॅन थीटा? इट इज 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, सो ह्या फॉर्म्युलेचा इथं यूज केलेला आहे. हा फॉर्म्युल्यामध्ये 2 थीटाच्या ठिकाणी एक्स पुटअप करा, म्हणजे थीटाच्या ठिकाणी काय होईल, x/2. ओके, so automatically this will give you what formula? Formula is sin x is nothing but what 2 tan x/2 upon 1 plus tan square x/2. ओके, आणि cos x ची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला? येस, cos 2 theta. इट इज what? In the terms of tan theta, it is 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Okay, so here again we can replace 2 theta by x, so automatically theta is converted into what? X/2. Okay, so this will give you cos x is equal to 1 minus tan square x/2 upon 1 plus tan square x/2. सो हे आपण ह्याचा यूज करून tan of x/2 is equal to काय पुटअप करणार आहोत? t इन द बोथ साइड. म्हणजे आपलं सबस्टिट्यूशन काय असेल या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये? tan of x/2 is equal to t, जेणेकरून डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होईल? sec square x/2 into 1/2 dx is equal to काय भेटेल आपल्याला? dt. But sec square x/2 can be written as, what is the formula for sec square theta in the terms of tan theta? It is sec square theta is nothing but 1 plus tan square theta. Okay, so by using this you can write sec square x/2 is what? It is 1 plus tan square x/2. Okay, तर परत tan square x/2, पण tan of x/2 काय ठेवलंय आपण? t. सो इट बिकम्स व्हॉट? 1 प्लस t स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 2 dt. सो व्हॉट दिस इम्प्लाइज? दिस इम्प्लाइज dx ची व्हॅल्यू काय येईल? 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ओके, सो अशा प्रकारे आपण इथं अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये काय पुटअप करणार आहोत? tan of x/2 इज इक्वल टू, येस, tan of x/2 is equal to t पुटअप करणार आहोत. ओके, आणि dx ची व्हॅल्यू काय पुटअप करणार आहोत? 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आणि जिथं साइन x असेल तिथं काय पुटअप करा? 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, वेर t इज इक्वल टू tan of x/2, आणि cos x ची व्हॅल्यू काय असेल? 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये सबस्टिट्यूशन करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, सो ह्याच प्रकारे ह्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म आणखी एक आहे, सिमिलर फॉर्म. इट इज व्हॉट? इथं काय आहे आता? dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ टाइप कोणतं आहे बघा इथं? येस, सो इट इज व्हॉट? dx अपॉन ओके, सो हिअर व्हॉट विल ऑब्टेन? इंटिग्रेशन सेम असेल, फक्त इथं काय? साइन एक्स च्या ठिकाणी काय? साइन 2x, कॉस एक्स च्या ठिकाणी कॉस 2x, आणि a प्लस साइन 2x प्लस b कॉस 2x प्लस c. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काय? डायरेक्टली तुम्हाला डबल अँगलचे फॉर्म्युले इथं दिलेले आहेत. ओके,
ओके. सो ह्या टाईपच्या इंटिग्रेशन मध्ये काय दिलंय तुम्हाला? डायरेक्टली डिनॉमिनेटर ए प्लस बी साइन 2x, इथे ए प्लस बी कॉस 2x, आणि इथे काय दिलंय? ए साइन 2x प्लस बी कॉस 2x. ओके. सो एक्झाम मध्ये या प्रकारचे एक्झाम्पल जरी नाही आले तरी लक्षात ठेवा, सबस्टिट्यूशन हे ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपात विचारू शकतात. ओके. तर त्यामुळे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी याच्यामध्ये सबस्टिट्यूशन काय करायचे तेवढं लक्षात ठेवा. वरचं आपण जसं सिम्प्लिफिकेशन केलंय तिथं सेम सिम्प्लिफिकेशन इथे येणार आहे. फक्त इथे साइन 2x ची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहे? डायरेक्ट 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. सिमिलरली cos 2x इज व्हॉट? 1 मायनस tan स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. ओके. आणि tan x इज इक्वल टू डायरेक्टली ते होणार आहे. सो त्यामुळे सिम्प्लिफिकेशन केल्यावर काय येईल? sec square x into dx is equal to dt. But sec square x is what? 1 plus tan square x into dx is equal to dt. पण tan x ची व्हॅल्यू काय पुटअप केली होती आपण? t. So therefore it becomes what? 1 plus t square into dx is equal to dt. So it will give you dx is equal to dt upon 1 plus t square. म्हणजे डिनॉमिनेटरला जर का sin 2x cos 2x असेल तर तुमचं सबस्टिट्यूशन काय असेल? tan x is equal to t आणि dx इज इक्वल टू काय असेल? dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि साइन 2x ची व्हॅल्यू काय येईल? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि cos 2x ची व्हॅल्यू काय येईल? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. सो अशा प्रकारचे सबस्टिट्यूशन यूज करून तुम्ही ह्या टाईपचे एक्झाम्पल काय करू शकता? सॉल्व करू शकता. सो जस्ट विल गो फॉर एक्झाम्पल्स ऑन दिस टाइप. राइट डाउन एक्झाम्पल फर्स्ट. Integrate the following function. Integrate the following function with respect to x. So example first is 1 upon 3 minus 2 sin x. ओके. सो ह्या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये सुरुवातीला आपण इंटिग्रेशन कन्सिडर करूया. कन्सिडर I is equal to integration of 1 upon 3 minus 2 sin x into dx. ओके. सो आत्ताच बघितल्याप्रमाणे टाइप 1 प्रमाणे म्हणजे जो वरती आपण डिस्कस केलाय, इथे सबस्टिट्यूशन काय असेल बघा आपलं? और सबस्टिट्यूशन विल बी tan of x by 2 is equal to t. सो डायरेक्टली आपण इथे dx ची व्हॅल्यू लिहिणार आहोत. ती काय येते? 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि साइन x ची व्हॅल्यू काय येईल? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. Okay. So by using this we can simplify example 1. So integration I काय येईल बघा? I is equal to integration of dx ची व्हॅल्यू काय येईल? अगोदर मी इथे dx ची व्हॅल्यू लिहितो न्यूमरेटरला. 2 dx अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 3 मायनस 2 इंटू साइन x ची व्हॅल्यू काय येईल? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. सो अशा प्रकारे इथे सबस्टिट्यूशन केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण सिम्प्लिफिकेशन करूया. सो इट इज व्हॉट? 2 dx अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज. डिनॉमिनेटरला हा जो 1 प्लस टी स्क्वेअर आहे तो इथं मल्टिप्लाय करूया. सो इट बिकम्स व्हॉट? 3 प्लस 3 टी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय येईल? मायनस 6 t. Sorry, it is what? 2 into 2. So it will be 4t. 4t यायला पाहिजे. सो इथं सिम्प्लिफिकेशन करतो, करेक्शन. इट इज मायनस 4t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. सो इट विल बी व्हॉट? dt. सो आता काय? 1 प्लस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर हे काय होईल? कॅन्सल होतील. ओके. आणि काय येईल मग? Okay, so this will get cancels. So therefore I is equal to integration of 2 dt upon काय येईल इथं? 3t square minus 4t plus
3. आता इथे आपण 3 कॉमन काढूया, जेणेकरून टी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 होईल आणि राहिलेले एक्झाम्पल आपल्याला स्टँडर्ड फॉर्मने सॉल्व्ह करता येईल. सो इट विल बिकम्स व्हॉट, सी, व न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढतो, डिनॉमिनेटर मधून 3 कॉमन काढतो. सो इट बिकम्स व्हॉट, dt अपॉन 3 कॉमन काढल्यानंतर इथे काय राहील, टी स्क्वेअर मायनस 4/3t प्लस 1. ओके. सो इथं आपण काय करणार आहोत, आता हे पाठीमागचा जो टाइप बघितला होता त्याप्रमाणे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आपण. सो ह्याला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो व्हॉट इज द सेंट्रल टर्म? येस, सेंट्रल टर्म इज 4/3. ओके. सो 4/3 असल्यामुळं येस, सो इट इज 4/3. 4/3 असल्यामुळे त्याला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, 4/6. म्हणजेच 4/6 हा कॅन्सल केल्यावर काय होईल, इट इज 2/3. सो देअरफॉर ह्याला काय करूया आपण, t मायनस 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. t मायनस 2/3 हे तुमच्या लक्षात आलं असेल. 4/3 ला 2 ने डिवाइड केला म्हणजेच हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. सो इट इज नथिंग बट व्हॉट, 2/3. तो 2/t मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 आणि एक्स्ट्रा टर्म कोणती घेतली होती आपण, 4/9. 2/3 चा स्क्वेअर काय येतो, 4/9. सो तो इथं काय करूया आपण, सबट्रॅक्ट करूया. सो अशा प्रकारे सबट्रॅक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा काय येईल, इट इज व्हॉट, 2/3 dt इंटिग्रेशन ऑफ t मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे सिम्प्लिफिकेशन करा. इट बिकम्स व्हॉट, 9 मायनस 4/9. So 9 minus 4 is nothing but 5 upon 9. So 5 upon 9 कसं लिहू शकतो आपण, रूट 5/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथं काय करणार आहे आपण, जो आपला फॉर्म्युला आहे स्टँडर्ड, इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, 1 अपॉन ए इंटू tan inverse of x upon a. Okay, so by using this you can solve the integration of such a integrals. So इथं x ची व्हॅल्यू काय, t मायनस 2/3 आणि a ची व्हॅल्यू काय, रूट 5/3. ओके. सो बाय युझिंग दिस 1 अपॉन a, a च्या ठिकाणी काय येईल, रूट 5/3 इंटू tan इनवर्स ऑफ x म्हणजे काय येईल, t मायनस 2/3 अपॉन a. a मीन्स व्हॉट, रूट 5/3 प्लस c. सो इथं काय कॅन्सल होईल बघा, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल आणि आन्सर काय असेल तुमचा, 2 अपॉन रूट 5 इंटू टॅन इनवर्स ऑफ, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. सो इट इज 3t मायनस 2 अपॉन रूट 5 आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. ओके. सो देअरफॉर दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. फक्त सबस्टिट्यूशन काय करावं लागेल तुम्हाला, t इज इक्वल टू रिसबस्टिट्यूशन करावं लागेल. सो इट इज व्हॉट, I is equal to 2 upon root 5 into tan inverse of, in bracket 3, t च्या ठिकाणी काय येईल, tan of x/2 minus 2 upon root 5 plus c. So this is what your required answer of given integral. So अशा प्रकारे तुम्ही ह्या टाइपचे इंटिग्रेशन सॉल्व करू शकता. So now we will go to the next example. It is what, 1 upon 5 minus 4 cos x. So solution मध्ये as a integration consider करा. So it is what, okay. So अगोदर I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon 5 minus 4
कॉस एक्स असं लिहूया. आता सबस्टिट्यूशन आपण स्टँडर्ड फॉर्म यूज करून करणार आहोत. सो इथं आपण काय करणार आहोत, सबस्टिट्यूशन परत तेच सेम. कॉस एक्स म्हणजे सिंगल अँगल असल्यामुळं tan ऑफ एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. ओके, देन dx ची व्हॅल्यू काय येईल, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि cos x ची व्हॅल्यू काय येईल, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. इथे सबस्टिट्यूशन सांगितलेलं आहे तुम्हाला. tan ऑफ एक्स बाय 2 इज इक्वल टू काय केलं, टी. त्यामुळं dx ची व्हॅल्यू काय आली, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, and cos x is equal to what, 1 minus t square upon 1 plus t square. So integration 1 becomes, it is what, I is equal to integration of dx means what, it is 2 dt upon 1 plus t square divided by 5 minus 4 into cos x म्हणजे काय, 1 minus t square upon 1 plus t square. सो हे जसं आपण वरच्या एक्झाम्पल मध्ये सिम्प्लिफिकेशन केलं त्याप्रमाणे सिम्प्लिफिकेशन करून हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. सो कन्सिडर द नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज 1 अपॉन 2 sin x प्लस 3 cos x. सोल्युशन मध्ये काय करा, अगोदर कन्सिडर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू लिहून घ्या 1 अपॉन 2 sin x प्लस 3 cos x इंटू dx. ओके, तर ह्या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आत्ताच बघितलं आपण वरच्या एक्झाम्पल मध्ये सबस्टिट्यूशन काय असेल, येस इट इज पुट tan ऑफ x बाय 2 इज इक्वल टू t. ओके, सो देअरफॉर dx इज इक्वल टू व्हॉट, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि इथे साइन एक्स ची व्हॅल्यू काय असते, साइन एक्स इज नथिंग बट 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, and cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. सो अशा प्रकारे तुम्ही इथे सबस्टिट्यूशन करू शकता. तर हा एक्झाम्पल 1 काय येईल बघा, येस एक्झाम्पल 1 becomes, yes it will be what, I is equal to integration of dx च्या ठिकाणी काय येईल, 2 dt upon 1 plus t square whole divided by 2 sin x is nothing but what, 2t upon 1 plus t square plus 3 cos x. So cos x is nothing but what, 1 minus t square upon 1 plus t square. सो अशा प्रकारे तुम्ही इथं सिम्प्लिफाय करू शकता. ओके, सो इथं काय करूया आता आपण, हे जे 1 प्लस टी स्क्वेअर आहे दोघांचा डिनॉमिनेटर काय इथं सेम आहे. ओके, सो दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो त्यामुळं काय करता येईल बघा, हा डिनॉमिनेटर सेम करून घ्या आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, सो चेक हिअर, हा जो 1 प्लस टी स्क्वेअर आहे तो दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे न्यूमरेटरची ऍडिशन करून घ्या आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. सो इट विल बिकम्स व्हॉट, I is equal to integration of 2 dt upon 1 plus t square whole divided by 1 plus t square denominator as it is, 2 into 2t, it is what, 4t plus 3 into bracket 1 minus t square. So काय येईल हा 3 minus 3t square whole divided by 1 plus t square. आता इथे काय होईल, yes
हा जो 1 प्लस टी स्क्वेअर आहे आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर आहे तो काय होईल, कॅन्सल होईल. येस. आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ न्युमरेटर मधून 2 बाहेर कॉमन काढतो आणि डिनॉमिनेटर मधून 3, कारण टी स्क्वेअरचा कोइफिशियंट काय पाहिजे आपल्याला 1. सो 2/3 कॉमन काढला, सो इट बिकम्स व्हॉट, dt अपॉन काय येईल बघा, इट इज 4/3 t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर. सो हेच इंटिग्रेशन आपण कसं लिहू शकतो, 2/3 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन काय येईल बघा, मायनस साइन इथून कॉमन काढू, हा 1 कॉन्स्टंट ऍज इट इज इथे घेतो मी आणि इथून हे राहिलेले जे दोन टर्म आहे त्याच्यातून मायनस साइन कॉमन काढावं लागेल, कारण मायनस टी स्क्वेअर आपल्याला लिहिता येत नाही. ब्रॅकेटमध्ये काय लागेल, लिहावं लागेल टी स्क्वेअर आणि इथे काय येईल, -4/3 t. ओके. सो अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन केल्यावर ह्याला आता आपण काय करूया, ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करूया. सो इट बिकम्स व्हॉट, 2/3 dt अपॉन काय येईल बघा, 4/3 चा डिवायडेड बाय 2 करा, सो 2/3 येईल. ओके. तो 2/3 आल्यानंतर इथे काय होईल बघा, 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, सो इट बिकम्स व्हॉट, 1 मायनस टी मायनस 4/3 डिवायडेड बाय 2 इज व्हॉट, 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस काय आहे, प्लस 4/9, म्हणजे इथं काय केलंय आपण बघा, मायनस बाहेर आणि आतमध्ये 4/9 ऍडजस्ट केलंय, म्हणजे थोडक्यात -4/9 घेतलंय. तर हे कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 4/9 इथे ऍड करावं लागेल. ओके. सो देअर फोर वी आर ऍडिंग वॉट, 4/9. सो हा 4/9 इथं 1 सोबत ऍड करा, सो इट बिकम्स वॉट, 2/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन, हा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, इट इज व्हॉट 9 प्लस 4, सो इट इज 13/9 मायनस टी मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा आपण एक स्टेप सिम्प्लिफाय करूया, इथं काय करूया, एक स्टेप वाढवूया आपण. अगोदर मी काय करतो, जे कॉन्स्टंट टर्म आहे ते कलेक्ट करतो. सो इथं काय भेटेल बघा, हा 1 ऍज इट इज, हा 4/9 जो आहे तो इकडे मी ऍड करतो अगोदर, मग नंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण सिम्प्लिफाय करूया. ओके. सो इट इज वॉट, 1 प्लस 4/9 मायनस ब्रॅकेट मध्ये टी मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो आता काय करा, हा क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येईल बघा इथं, ओके. सो लक्ष द्या, हा 2/3 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 13/9. बट 13/9 कॅन बी रिटन ॲज व्हॉट, इट इज √13/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टी मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अशा प्रकारे हे इंटिग्रेशन आहे. ह्याचं कसं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो बघा आपण, देर इज वन फॉर्म्युला, इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ 1/a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके. तर ह्याचं इंटिग्रेशन काय आहे, तो 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला you can evaluate what integration of this term. काय येईल बघा ह्याचं इंटिग्रेशन, मग हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर इथं बघा a ची व्हॅल्यू काय आहे, इट इज √13/3 अँड युअर x इज व्हॉट, t मायनस 2/3. सो बाय युजिंग दिस काय येईल बघा, i इज इक्वल टू 2/3 इंटू, हा 2/3 अगोदरचा आहे तो आहे तसं लिहिला, इंटू 1/2a. a means what, √13/a इंटू लॉग ऑफ काय येईल, a मायनस x. सुरुवातीला इथे न्युमरेटरला काय, a प्लस x, सो राईट डाउन दिस इज a
ओके, प्लस एक्स म्हणजे काय येईल, टी मायनस 2/3 डिवायडेड बाय a minus x. So a minus x is nothing but what? Root 13 upon 3 minus x. X is what? In bracket t minus 2 upon 3. ओके, सो अशा प्रकारे हे टर्म येईल. ह्याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करूया. सो इट विल बिकम्स व्हॉट, इथं बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. येस, आणि इथं काय कॅन्सल होईल, हा 3 कॅन्सल होईल. सो आय ची व्हॅल्यू काय येईल, आय इज नथिंग बट 1 अपॉन रूट 13 लॉग ऑफ हा जो टर्म आहे 3, तो काय करा, इथं मल्टिप्लाय करून घ्या जेणेकरून न्युमरेटरचा डिनॉमिनेटर सेम होईल. त्याचप्रमाणे हा टर्म इथं मल्टिप्लाय करून घ्या जेणेकरून न्युमरेटरचा डिनॉमिनेटर सेम होईल. अशा प्रकारे सिम्प्लिफाय करून घेतल्यानंतर काय येईल बघा, लॉग ऑफ अंडर रूट 13 प्लस 3t मायनस 2 डिवायडेड बाय अंडर रूट 13 हा काय येईल, मायनस 3t बिकॉज हिअर आउटसाइड इज मायनस साइन, मायनस 3t आणि मायनस मायनस काय होईल, प्लस 2 प्लस c. ओके, सो आता इथं आपण रिसबस्टिट्यूशन करूया. जे सबस्टिट्यूशन केलं होतं tan ऑफ x/2 इज इक्वल टू टी. सो ते रिसबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल बघा इथं. येस, आय विल यूज रिसबस्टिट्यूशन हिअर. ओके, सो रिसबस्टिट्यूशन केल्यानंतर इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल, आय इज इक्वल टू 1 अपॉन रूट 13 log of mod of under root 13 plus 3. T means what? Tan of x by 2 minus 2 whole divided by under root 13 minus 3 tan of x by 2 plus 2 plus c. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेल्या इंटिग्रेशनचं व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, so similarly same this concept you can use for double angle also. ओके, सो डबल अँगल मध्ये फक्त सबस्टिट्यूशन काय ठेवायचं तेवढं एक्सप्लेन करतो इथं. बाकीचं राहिलेलं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. ओके, सो राइट ऑन नेक्स्ट एक्झाम्पल E. It is what? 1 upon 2 plus 3 sin 2x. ओके, तो सोल्युशन मध्ये I ची व्हॅल्यू लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस 3 साइन 2x. ओके, सो इथं सबस्टिट्यूशन काय असेल तेवढं फक्त मी इथे सांगणार आहे. राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. ऑलरेडी हा डबल अँगल मध्ये आहे, बरोबर आहे. सो त्यामुळे तुम्हाला इथं काय tan ऑफ x बाय 2 असं ठेवायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, tan x इज इक्वल टू t. So what is the value? Put tan x is equal to t. So therefore dx is equal to काय येईल, dt upon 1 plus t square येईल. इथं 2 येणार नाही. आणि sin 2x ची व्हॅल्यू मात्र काय येईल, 2 tan theta means 2t upon 1 plus t square. सो अशा प्रकारचं सबस्टिट्यूशन तुम्ही एक्झाम्पल 1 मध्ये करून हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. फक्त इथे चेंज काय आहे, इथं जो सबस्टिट्यूशन आहे तो काय असेल, tan ऑफ x इज इक्वल टू टी. म्हणजे मेन चेंज कुठे आहे, जो x बाय 2 आहे तो इथं आपण tan x इज इक्वल टू टी ठेवतो. त्यामुळे न्युमरेटरला 2dt च्या ऐवजी काय येईल, dt. राहिलेला टर्म ॲज इट इज. ओके, सो ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही अशा पद्धतीनं सॉल्व करू शकता. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करूया. थँक्यू.